पारंपरिक काही गोष्टी ऐकल्या मी. मला तुमच्याकडे आली की नाही बातमी काय माहिती, पण मी असं ऐकलं काही लोकांनी असं मध्यंतरी एक कलीचा प्रभाव आहे. काही लोक म्हणाले भगवद्गीता घरात ठेवू नका, महाभारत होतं असं ऐकलं मी. तसं नाही आहे. महाभारत रोजचं आपल्या घरात आहे आणि महाभारत कसं मिटवता येईल त्याचे उत्तर भगवद्गीतेत आहे. त्यामुळे आपल्याला महाभारत नवीन काही गरज नाही. महाभारत सगळ्यांना माहिती चालूच आहे रोज आहे की. त्यामुळे महाभारतात कशी नीती वापरावी लागेल, सकुशलातून कसे पार पडू याच्यातून, त्यासाठी आपण भगवद्गीता ग्रहण करा आणि आपल्या बरोबर ती हवी आहे. म्हणजे जेव्हा आपण विचार करतो पुढचा वक्ता, तेव्हा ते विचार झाला तर सहज आपल्याला तो लाभ मिळेल. ठीक आहे. त्याच्यात ते पण माझ्याकडे एक मेसेज आला आमच्याकडे ग्रुपवर मला कोणीतरी ऍड केलंय. त्याच्यात एक मेसेज आला की 2027 पर्यंत जनगणना होणार आहे म्हणाले. बरोबर. जनगणनेची पूर्ती होते, त्यामुळे काही लोक आपल्याकडे येतील आणि ते आपल्याला आपल्या बऱ्याचशी माहिती विचारतील. त्यामध्ये भाषाही विचारतील. आपल्याला कोणत्या भाषा येतात, तर त्या व्यक्तीने आपल्याला निवेदन केलं की कृपया संस्कृत सुद्धा मला येते असं सांगा. बरोबर. मी काही श्लोक म्हणतो, काही अर्थ्या म्हणतो, काही श्लोकाचा उच्चार करतो. असं म्हणण्याचं धाडस करण्याच्या अगोदर आपल्यासमोर भगवद्गीता असेल तर आपल्याला बरं राहील आहे की नाही. आपली शिकून जाऊ आपण श्लोक म्हणत आपण काय करतो. त्यामुळे आपण भगवद्गीता कृपया माझी विनंती आहे ज्यांना शक्य आहे बरोबर ठेवा.